दत्तात्रे देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। संत सर्वज्ञ दासोपंतांच्या पदार्णवातील काही पदांचं आस्वादक चिंतन या चातुर्मासात करावं या विचारानं हा वाग्यज्ञ गेल्या पौर्णिमेला आपण सुरू केलेला आहे। अनेक लोक जेव्हा देवघरी देवदर्शनासाठी उत्सवासाठी येतात तेव्हा त्यांनी या पदगायन परंपरेचा या उपासना परंपरेचा आस्वाद घेतलेला आहे। त्यांनी ती पदं ऐकलेली आहेत आणि एक विशिष्ट प्रकारचं संगीत 16व्या शतकातलं हे संगीत आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पदांच्या शब्दांची रचना त्यातली जेव्हा ते ऐकतात तेव्हा अनेकदा प्रश्न त्यांना निर्माण होतो। सामूहिक पद्धतीनं हे गायन असल्यामुळे नेमकं लोक काय बोलतायत काय म्हणतायत हे फारसं पटकन कळत नाही। काहीतरी चाललेलं एक श्रवणीय आनंद ज्याला म्हणू तो मिळतोय, पण नेमके शब्द काय आणि मग त्याच्या अर्थाकडे आपण जातो। आधी शब्द तर ऐकू आले पाहिजेत, पण ते सामूहिक पद्धतीचं गायन असल्यामुळे पदगायन परंपरेनं असल्यामुळे अनेकांना त्याचे शब्द कळत नाही। गाणारा इतका तल्लीन होत असतो कारण आपल्या वंशामधल्या आपल्या परंपरेच्या काही गोष्टी असतात ज्या आपण अत्यंत जिव्हाळ्याने करतो, श्रद्धेने करतो, म्हणजे पराकोटीची श्रद्धा निष्ठा आपली त्याच्यावरती असते आणि आपण त्याच्यामध्ये तल्लीन होऊन बुडून जाऊन त्या गोष्टी करत असतो। आपल्याला ते कळतंय की नाही कळतंय यापेक्षा इतरांनाही ते कळलं पाहिजे हा एक माझ्या मनात आलेला विचार होता आणि त्यामुळं अत्यंत सुंदर अशा या रचना प्रचंड प्रमाणात दासोपंतांनी विविध आकृतिबंधामध्ये केलेल्या रचना या रसिकांच्या पर्यंत आस्तिक श्रद्धाळू भक्तांपर्यंत दत्त संप्रदायातील एक वेगळा क्रांतिकारक असा संप्रदाय असलेला विशिष्ट प्रकारच्या रचनांची बांधणी शब्दांची रचना आणि सांगीतिक विचार या सगळ्यांच्याच अंगानं आपण काही सांगू शकतो का किंवा ज्यांना उत्सुकता आहे ज्यांची वृत्ती चिकित्सक आहे अशा लोकांना ही गोष्ट सांगावी या अनुषंगाने या विचारांनी चातुर्मासाचं चिंतन ज्याला पदास्वाद असं म्हणतोय ते आपण सुरू केलं। मी काही दिवस अत्यंत छोटेखानी रचना आता निरूपणासाठी घेणार आहे, अगदी छोट्या छोट्या। आपण बघतो ज्ञानदेवांच्या रचना नामदेवांच्या रचना अगदी 4 चरणाच्या 4 ओळींच्या संक्षिप्त अशा स्वरूपाच्या अशाही रचना दासोपंतांनी खूप भरपूर केलेल्या आहेत। म्हणजे सासुरवासासारखी दीर्घ रचना दासोपंत करतात, त्याचबरोबर गुज नावाची प्रीतिकळ हो नावाची रचना दीर्घ रचना दासोपंत करतात आणि त्याचप्रमाणे अत्यंत संक्षिप्त अशा अगदी छोटेखानी रचना दासोपंतांनी केलेल्या आहेत। आता हे सणावाराचे दिवस आहेत, आपल्यालाही समजून घ्यायला वेळ द्यायला आणि पटकन होण्यासाठी म्हणून छोट्या छोट्या रचना मी काही दिवस घेणार आहे। छोट्या रचना असल्या तरी आवाका किंवा त्यातला आशय हा मोठा मधुर आहे, रसाळ आहे, गोड आहे, त्याचा मतितार्थ मोठा मार्मिक आहे आणि म्हणून या रचनांची एक वेगळी धाटणी दासोपंतांनी आम्हाला दाखवून दिलेली। परंपरेनं ह्या गायल्या गेल्या नाहीत कधी किंवा काही रचना गायल्या जातात त्या पुढे घेईन मी, पण आज मी ज्या रचनेबद्दल बोलणार आहे ती रचना मात्र परंपरेत गायली जात नाही। ती रचना त्याचं अभिवाचन मी अगोदर करते आणि मग आपण निरूपणाकडे वळूया। अत्यंत संक्षिप्त
छोटी अशी ही रचना आहे. नेत्र कमली करणे पूजा, ऐसा संकल्पू माझा. नेत्र कमली करणे पूजा, ऐसा संकल्पू माझा. दत्ता कैसा पडसी दृष्टी, दत्ता कैसा पडसी दृष्टी. रूप घालिना मनसा पोटी, रूप घालिना मनसा पोटी. नेत्र कमली करणे पूजा, ऐसा हा संकल्प माझा. दिगंबरा गुणनिधाना, दिगंबरा गुणनिधाना. विधी तुझे विधरिले मना, विधे तुझे विधरिले मना. दत्ता कैसा पडसी दृष्टी, दत्ता कैसा पडसी दृष्टी. रूप घालिन मनसा पोटी, रूप घालिन मनसा पोटी. रूप घालिन मनसा पोटी. दोन कडवी आणि एक ध्रुपदाची ओळ, आणि एका कडव्यामध्ये फक्त 2-2 ओळींचं ते चरण आहे. एक एक चरण, 2 चरण त्याच्यामध्ये आहेत. इतकी छोटी रचना आहे. नेत्र कमली करणे पूजा, ऐसा हा संकल्पू माझा. नेत्र कमली करणे पूजा, ऐसा हा संकल्पू माझा. दत्ता कैसा पडसी दृष्टी, दत्ता कैसा पडसी दृष्टी. रूप घालिन मनसा पोटी. दिगंबरा, दिगंबरा गुणनिधाना, दिगंबरा गुणनिधाना. विधे तुझे विधरिले मना, दिगंबरा गुणनिधाना. विधे तुझे विधरिले मना. दत्ता कैसा पडसी दृष्टी. रूप घालिन मनसा पोटी. सगुणाची ओढ दर्शवणारी ही रचना आहे. प्रचंड आसक्ती रूपाविषयीची, त्या रूपाच्या पूजेची, त्या गुणाच्या पूजेची, दत्तात्रेयाच्या गुणनिधान असणाऱ्या दत्तात्रेयाच्या गुणांच्या आणि रूपांची पूजा करण्याची इच्छा दासोपंत व्यक्त करतात. बघा, पूजा करणे खरं म्हणजे मी मागेही एका ह्याच्यामध्ये सांगितलं, हा मानसोपचार आहे. निर्गुणाकडून सगुणाकडे जात नाही आपण सगुणाकडून निर्गुणाकडे जातो. त्याचं कारण मानवी वृत्ती, नैसर्गिक उपज वृत्ती माणसाची असते. ती रूप गुणांचं आकर्षण त्याला असतं. ही फार उपज वृत्ती आहे, ती खूप सहज वृत्ती आहे, ती स्वाभाविक वृत्ती आहे. आणि म्हणून तर प्रत्येक संतांनी रूपाचे, गुणाचे वर्णन करणारे कितीतरी अभंग आणि पदरचना लिहिलेल्या आहेत. सावळ्या रामाचं वर्णन करताना रामदास स्वामींनी अत्यंत अप्रतिम असं वर्णन केलंय. सावळ्या विठ्ठलाचं वर्णन करताना नामदेवांनी, तुकाराम महाराजांनी, ज्ञानदेवांनी, चोखामेळ्यांनी आणि अनेक संतांनी फार सुंदर वर्णन केलेले. खरं म्हणजे एका संतांनी ते वर्णन केलं म्हणून दुसऱ्यांनी करू नये असं घडलं का? तर हे असं घडलं नाही. विठ्ठलाच्या रूपामध्ये काय बदल झालेला आहे, तेच रूप सगळ्यांनी वर्णन केले. पण त्या रूपाची भूल
त्या रूपाची आसक्ती, त्या रूपाविषयीचं प्रचंड प्रेम, निष्ठा, श्रद्धा आपण आपल्या शब्दात वर्णन करावी, ही इच्छा प्रत्येक संताची होती. आणि म्हणूनच या अप्रतिम अशा मूर्तीचं वर्णन सगळ्यांनी आपल्या आपल्या शब्दांमध्ये केलेलं आहे. शब्दकळा कितीतरी वेगळी आहे. म्हणजे अगदी आत्तापर्यंतच्या कवींनी सुद्धा विठ्ठलाचं विविध प्रकारे वर्णन केलंय. संतांनी इतकं सुंदर, अद्भुत, अलौकिक असं वर्णन केलंय, मग आम्ही त्या विठ्ठलाचं काय बाबा वर्णन करावं असा विचार केलाय का कोणी? असा विचार कवीला मनाला शिवतच नाही. कारण त्याची जी काव्य स्फूर्ती असते, त्याची जी उर्मी असते, ती उर्मी त्या रूपाला इतकी भुललेली असते, इतकी आसक्त असते की तो अभिव्यक्त झाल्याशिवाय राहूच शकत नाही. आणि म्हणून सगुणाचं वर्णन करणारे अनेक संत आमच्या सनातन धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी अप्रतिम असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. दासोपंत ही पूजा करताना एक वेगळा विचार इथे मांडतात. खरं तर रूपाचं वर्णन करणारे अनेक पद आहेत त्यांची, आपण पुढे घेणार आहोतच, अप्रतिम वर्णन करणारी पद आहेत. पण इथे विचार काय आहे? सगुणाची पूजा, सगुणाचं रूप वर्णन आहे का? तर रूपाचं वर्णन नाहीये, तर रूपाची आसक्ती सांगितली त्यांनी. म्हणजे त्यांच्या मनाची अवस्था इथे सांगितली की तुझ्या रूपाचं मला ध्यान लागावं, पूजा करावी अशी माझी इच्छा आहे. पण ही पूजा कशाने केली आहे बरं का? तर ही दृष्टीनं केलेली पूजा आहे. आणि म्हणून मी म्हणते की प्रत्येक संतांची जी व्यक्त होण्याची जी पद्धत आहे, ज्याला आपण काव्यस्फूर्ती म्हणूया, लालित्य म्हणूया शब्दांचं, ते निराळं आहे. आणि इथे ते मला सांगायचंय. पहिल्या चरणामध्ये दासोपंत म्हणतात, नेत्र कमली करणे पूजा. आपण पूजा करतो. पूजा कशी करतो? षोडशोपचार पूजा आहे, पंचोपचार पूजा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती, मानसोपचार पूजा, त्याचे विविध उपचार आहेत. अभिषेक, पूजा, पाद्यपूजा, नैवेद्य, आरती, सगळे सगळे उपचार आहेत. आणि एकेका उपचाराचं जर वर्णन करायला गेलं तर फार वेळ लागेल. इतकं सुंदर पूजेची यथासांग आपल्याकडे पद्धत आपल्याला सांगितलेली आहे शास्त्राने. ह्या शास्त्रपूजेमध्ये या विविध पूजा सांगितल्यात. दासोपंत वेगळं काहीतरी सांगतायत. त्यांच्या मनीची मनीषा ही काय आहे? नेत्र कमली करणे पूजा. माझ्या डोळ्यांनी मला तुझी पूजा करायची. माझ्या डोळ्यांनी मला तुझी पूजा करायची. कशी पूजा असेल हो डोळ्यांची? डोळ्यांनी कशी पूजा करता येईल? ऐसा संकल्प हा माझा संकल्प आहे. त्यांनी देवाला सांगून टाकलंय, देवा नेत्र कमली करणे पूजा, ऐसा हा संकल्प माझा संकल्प आहे. मी निश्चय केलाय, माझ्या मनात मी ठरवलंय की माझ्या डोळ्यांनी तुझी पूजा करेन. आपण पूजा हातांनी करतो. देव ताम्हणात घ्यायचे, मग त्याला अभिषेक करायचा, देवांना गंध लावायचं, देव पुन्हा आसनावर आसनस्थ करायचे. हे काम कोण करतं? कोणतं इंद्रिय करतं? तर हात करतात. कर्मेंद्रियापैकी हातांनी तर आम्ही सगळेच पूजा करतो. दासोपंत वेगळा विचार इथे आपल्याला सांगतायत त्यांच्या मनातला. ते म्हणतात, नेत्र कमली करणे पूजा, ऐसा हा संकल्प माझा. माझ्या डोळ्यांनी मला तुमची पूजा करायची आहे देवा. देवा तुमची पूजा मला माझ्या फक्त डोळ्यांनी करायची आहे. पुढे ते असं म्हणतात, नेत्र कमली करणे पूजा, ऐसा हा संकल्प माझा. दत्ता कैसा पडसी दृष्टी. दत्ता कैसा पडसी दृष्टी, रूप घालीन मनसा पोटी. बघा, म्हणजे मनामध्ये, हृदयामध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे? प्रतिमेचा. एखादी प्रतिमा, एखादा फोटो,
एखादी व्यक्ती आपल्या मनात भरते, मनात स्थान निर्माण करते, ती आपल्या जवळची वाटते, ती आपली वाटते, त्याचा मार्ग कोणता आहे? मला हा आवडतो आणि हा आवडत नाही, त्याचा दार्शनिक आपण जर विचार केला, बाह्य रूपाचा विचार केला, बाह्य रंगाचा विचार केला, बहिसंगाचा विचार केला, तर प्रत्यक्ष जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो तेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते किंवा ती प्रतिमा आपण बघतो तेव्हा ती व्यक्ती आवडते किंवा आवडत नाही. आवडते तेव्हा ती मनात जाऊन बसते. दासोपंत म्हणतात, नेत्र कमली करणे पूजा, ऐसा संकल्पू हा माझा, पण देवा दत्ता कैसा पडसी दृष्टी. माझ्या डोळ्याला तू कधी दिसणार आहेस? कसा दृष्टीला पडशील? मला तेवढं सांग. तू माझ्या डोळ्यांना कसा दिसशील? आणि ज्या क्षणी तू माझ्या डोळ्यांना दिसशील, ज्या क्षणी माझ्या नेत्र कमलांना तुझं दर्शन होईल, ज्या क्षणी तू मला दृष्टीस पडशील, तुझं रूप मला दिसेल आणि माझ्या डोळ्यांनी, माझ्या नेत्र कमलांनी मी तुझी पूजा करीन. तर ती पूजा काय आहे? ती पूजा त्यांनी पुढच्या चरणामध्ये सांगितली. ते म्हणतात, दत्ता कैसा पडसी दृष्टी, रूप घालीन मनसा पोटी. ही माझी पूजा आहे. माझ्या डोळ्यांना तू दिसलास, तू मला दर्शन दिलंस, त्या क्षणी माझ्या 2 डोळ्यांच्या बाहुल्यांच्या वाटे, त्या मार्गाने मी तुला माझ्या मनाच्या पोटात सामावून टाकेन, बंदिस्त करून टाकेन. रूप घालीन मनसा पोटी. काय सुंदर शब्द वापरलाय, केवढी सुंदर संकल्पना आहे. मनाच्या पोटात देवा तुम्हाला आतमध्ये ठेवून देईन मी. फक्त तुमच्या रूपाचं मला एकदा दर्शन घडू दे. मला तुमच्या रूपाची पूजा माझ्या डोळ्यांनी करायची आहे आणि नेत्र कमलांनी ती पूजा केल्याबरोबर, म्हणजे तुम्ही मला दृष्टीस पडल्याबरोबर तुमचं रूप माझ्या मनाच्या पोटात मी साठवून ठेवीन, आतमध्ये घेईन. डोळ्यांच्या मार्गाने ते रूप हृदयामध्ये, काळजाच्या पोटामध्ये मी ते ठेवून देईन. पुढे ते म्हणतात, दिगंबरा गुणनिधाना. दिगंबरा गुणनिधाना, विधे तुझे विधरिले मना. तुझ्या उपचारासाठी, पूजेच्या उपचारासाठी, तुझ्या गुणांच्या पूजेसाठी हा जो विधी आहे, या विधीसाठी माझं मन आतुरलेलं आहे. दासोपंत गुणनिधाना असं संबोधन इथे वापरतायत. दिगंबरा गुणनिधाना, रूपाचं दर्शन घ्यायचं आहे. डोळ्यांनी रूपाचं दर्शन झाल्याबरोबर दासोपंतांना त्या श्री दत्तात्रेयाच्या गुणांची पूजा बांधायची आहे. आणि रूप आणि गुण यांच्या पूजेसाठी जो विधी होणार आहे, जो उपचार होणार आहे, त्या विधीसाठी, उपचारासाठी माझं मन आतुरलेलं आहे, अशा प्रकारची भावना दासोपंत या पदामध्ये व्यक्त करतायत. डोळ्यांनी पूजा करायची आहे आणि दृष्टीस पडलेलं ते रूप काळजाच्या पोटामध्ये ते साठवून ठेवायचे. ज्या क्षणी हे रूप साठवलं जाईल, त्या क्षणी दासोपंत म्हणतात की तुझं रूप आता मला कळलंय, ते मला दिसलंय, आणि अगोदर रूप आणि मग गुणांकडे हा प्रवास आहे. दिसायला साधं सोपं दिसतं, सरळ पद वाटतं, पण याचा गूढार्थ, गुह्यार्थ किंवा सूक्ष्म अवलोकन केलं की हे सहज लक्षात येतं की दासोपंत असं सांगतात की सगुणापासून सुरुवात करावी. डोळ्यांनी देवाचं रूप पाहावं, ते मनात साठवून घेण्याचा प्रयत्न करावा.
ते जेव्हा मनामध्ये बंदिस्त करून आम्ही ठेवू, ते मनामध्ये अगदी काळजाच्या कप्प्यामध्ये, आतल्या गाभ्यामध्ये साठवून ठेवू, त्यानंतर देवाच्या गुणांचा विचार करावा. आणि ह्या गुणांचा विचार करताना त्या गुणांप्रमाणे आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची ही वाट दासोपंतांनी आम्हाला दाखवलेली. दिगंबरा गुण निधाना, गुणांचं आगर असलेला, गुणांचं आश्रय असलेला, समस्त गुणांचं निधान असलेला असा हा दिगंबर दत्तात्रेय. पुढे ते म्हणतात, दिगंबरा गुणनिधाना विधे तुझे विधरले मना. तुझ्या रूप गुणांच्या पूजेसाठी जे उपचार करायचे आहेत, मी करणार आहे. या उपचारासाठी म्हणजेच भक्ती, साधना, उपासना, जे काही तुमच्या मनाला आवडेल ते जेव्हा तुम्ही स्वीकाराल, तेव्हा ते स्वीकारणं हे मनस्वी असलं पाहिजे, निश्चयी असलं पाहिजे, निष्ठेनं असलं पाहिजे. आणि माझं मन या तुझ्या उपचारांसाठी प्रचंड आतुर झालेलं आहे, उत्सुक झालेलं आहे. आर्ततेनं ते दिगंबराला असं सांगतात की दिगंबरा गुणनिधाना विधे तुझे विधरिले मना. याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुझ्या रूपा गुणांची पूजा करताना मी जसा जसा उपचार करत जातो, विधी करत जातो, तो विधी मानसिक आहे, तो विधी उपचाराचा, पूजेचा विधी आहे. आणि जसे जसे मी हे विधी करत जातो तसे तसे माझं मन हे विकारांपासून दूर जात आहे, अविकारी होत आहे. विधरिले मना, तसं तसं माझं मन हे शुद्धतेकडे जात आहे, प्रांजळ होत आहे. आणि या गोष्टींचा विचार करताना दासोपंतांचं एक छोटेखानी पद आम्हाला काय सांगतंय, तर याचा भावार्थ, मतितार्थ, सूक्ष्म असा अर्थ आणि संकेतार्थ, त्याचा लक्षणार्थ, या सगळ्यांच्या अंगाने याचा विचार केला पाहिजे. सरळ सरळ अगदी सरलार्थ जर आपण बघितला तर दासोपंत म्हणतात की माझ्या डोळ्यांनी मला तुझी पूजा करायची आहे आणि तू मनामध्ये यावास, माझ्या मनामध्ये तुला मी भरवून ठेवीन. आणि मग हे गुणनिधाना, गुणे तुझे विधरिले मना, तुझ्या मनाने, तुझ्या पूजेने माझं मन हे निर्विकार होतं आहे तुझ्या निर्गुण रूपासारखं, तुझ्या निर्गुणासारखं. सरळ अर्थापेक्षाही भावार्थ हा अधिक जिव्हाळ्याचा, पण सूचकार्थ मात्र आम्हाला मार्ग सांगणार आहे. काहीतरी सूचित करतात, काहीतरी लक्षण सांगतात, काही छोटीशी अनुभूती सांगतायत आणि या अनुभूतीतून आम्हाला काही शिकायला मिळते. दासोपंत अत्यंत संक्षिप्त असं छोटेखानी हे पद आहे. काही दिवस मी अशीच छोटी छोटी पदं घेणार आहे ज्याच्यावरती संक्षिप्त असं निरूपण असणार आहे. पण संकेतार्थ, सूचक अर्थ हा मात्र आम्हाला गाभा सांगणार आहे. निर्गुणाकडून सगुणाकडे जाणारी ही पूजा असते. प्रपंचातही काही वेगळं नसतं बरं का. खरं म्हणजे आपण असं म्हणतो, मुलगा मुलगी जेव्हा एकमेकांना बघतात, पसंती नापसंती या गोष्टी पुढे येतात, तेव्हा ते खरं तर रूपावरच असतं. पण तरीसुद्धा ज्येष्ठ मंडळी मात्र घरामध्ये चर्चा करत असतात. सावळा रंग असला तरी चालेल, पण मुलाचे किंवा मुलीचे गुण मात्र उत्तम हवेत. वागायला कशी आहे हे महत्त्वाचं. म्हणून रूपावरून सुरुवात होते, पण आपण गुणावर येऊन थांबतो. देवाच्या बाबतीत काय निराळ आहे. म्हणून तर आपण म्हणतो प्रपंच आणि परमार्थ समांतर असतात. याचं जर रूपक केलं ना, तर रूपक अनेक संतांनी केलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीवर हे रूपक बसवता येतं. प्रपंचात सुद्धा प्रपंचाची सुरुवात रूपाने होते.
पण प्रदीर्घ कालावधी जेव्हा नवरा बायकोचा एकमेकांच्या सोबत निघून जातो, वार्धक्य येतं, रूपाला कुठलंही महत्त्व राहत नाही, आपण म्हातारे होतो, चाफेकळी नाक, मृगाक्षी डोळे, हे सगळं लयाला जायला लागतं, अंगावरती सुरकुत्या पडतात, म्हातारी होते ती आणि तोही म्हातारा होतो. त्यावेळेला रूप महत्वाचं असतं का? तर खचितच नाही. तर गुण महत्वाचे असतात. किंवा अत्यंत सुंदर रूपवान मुलगी केली पण ती वागायला चांगली नाही, दिसायला सुंदर राजबिंडा मुलगा आहे पण व्यसनाधीन आहे, कर्तव्यहीन आहे, त्याचा काय उपयोग आहे? पण सुरुवात तर रूपापासून होते, आरंभ रूपापासून होतो, पण या प्रवासाचा शेवट अंतिम टप्पा मात्र गुणावर आहे. आणि दासोपंतांच्या या पदामध्ये आपण हेच बघतो. आरंभ रूपापासून आहे. भक्तीमध्ये, उपासनेमध्ये आरंभ रूपापासून आहे, सगुणावर आहे. सगुणाची ती पूजा आहे. कारण तुम्हा आम्हा सामान्यांना भक्तीच्या भल्या मोठ्या गुह्य दालनाचं प्रवेशद्वार हे सगुण आहे, हे सगुण रूपच आहे. आम्हाला आकर्षण आहे त्या गोष्टीचं, आम्ही त्याच्या मोहात पडतो आणि मग आत गेल्यानंतर मग हळूहळू हळू तत्वाचं विवेचन आणि गुणांची ओळख दासोपंत आम्हाला करून देत आहे. आणि अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये पण गुह्य, सूचक आणि लक्षण असलेलं ज्ञान, तत्व देणारं ज्ञान आम्हाला दासोपंत देतात. आणि गुणनिधानाची पूजा नेत्र कमलांनी मांडण्याची इच्छा, काळजाच्या पोटामध्ये त्या देवाची प्रतिमा किंवा त्याचं रूप साठवून ठेवण्याची इच्छा आणि नंतर त्या गुणांचे उपचार करण्याने मन निर्विकार होण्याची ही त्यांची ही विकास अवस्था आम्हाला दासोपंतांनी सांगितलेली. तुमच्या माझ्यासाठी हे सूचक आहे, हे आम्हाला मार्गदर्शन आहे. आज याच ठिकाणी थांबते. उद्या छोटेखानी पदासह आपण पुन्हा भेटूया याच फेसबुक पेजवरती. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.